नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आष्टा व विटा शहरातील यशवंतनगर येथील वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ पाठविण्याबाबत जिल्हाधिकारी सांगली यांना महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले। महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आष्टा व विटा शहरातील प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बैठकीला आमदार सुहास बाबर, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, प्रवीण माने यांची प्रमुख उपस्थिती होती। आष्टा तालुका वाळवा येथील जमिनी 1931 मध्ये सरकारी जमिनी लिलावात खरेदी करण्यात आल्या होत्या। या ठिकाणी 1,500हून अधिक मिळकतधारक असून गुंटेवारी विकास अधिनियम 2001 प्रमाणे प्लॉट नियमित केले आहेत। गेल्या 40 वर्षांपासून हे मिळकतधारक या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यावेळच्या धोरणानुसार म्हणजेच 5% दस्त नोंदणी रेडी रेकनर दर आकारण्यात येऊन संबंधित प्लॉटधारकांना कायम हक्क देण्यात यावा अशी मागणी नामदार बावनकुळे यांच्याकडे निशिकांत भोसले पाटील यांनी केली होती। याचबरोबर विटा शहरातील यशवंतनगर येथील सुमारे 125 प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सुमारे 65 वर्षांपूर्वी वाटप करण्यात आले होते। या प्लॉट धारकांनी नियमांप्रमाणे सरकारी रक्कम भरलेली होती। सर्वांनी या ठिकाणी घरे बांधून वास्तव्य केलेलं आहे, मात्र अनावधानाने शर्तभंग झालेले आहे। या प्लॉट धारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटिसा देण्यात आलेत। त्यामुळे प्लॉट धारक भयभीत झाले होते। त्यांना वर्ग 2 मधून भोग वटादार 1 मध्ये परावर्तित करण्याची विनंती आमदार सुहास बाबर यांनी केली होती। त्यानुसार आज मंत्री महोदयांच्या दालनात बैठक संपन्न झाली। यावेळी नामदार बावनकुळे यांनी दोन्ही शहरातील प्रश्न कायम सोडवण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असून याबाबत बैठकीतच जिल्हाधिकारी सांगली यांना सदर विषयाचे दोन्ही शहराचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवण्याचे आदेश दिलेत। यामुळे दोन्ही शहरातील हे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग सुकर झालाय। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।